पांझरा नदीवरील सोनवत प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या पाटचारीवर रेल्वे प्रशासनामार्फत खोदकाम करण्यात आले। तसेच या पाटचारीची संरक्षक भिंत देखील तोडण्यात आल्याने कापडणा गावाच्या परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी संकटात आले आहेत। या पाटचारीचे काम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कापडणे ग्रामस्थांनी दिला आहे। तशा आशयाचे एक निवेदनही आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी निदर्शने देखील केली। पांझरा नदीवरून सोनवत प्रकल्प भरण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे पाटचारी करण्यात आली आहे। या पाटचारीतून पांझरेचे पाणी उचलून सोनवत प्रकल्प भरण्यात येतो आणि या प्रकल्पातून कापडणा गावाला पिण्याचे पाणी व शेतीला पाणी सोडण्यात येते। मात्र रेल्वे प्रशासनाने रेल्वे पुलाच्या कामासाठी या पाटचारीचे संरक्षक भिंत फोडून ही पाटचारी पूर्णपणे खोदून ठेवली आहे। परिणामी कापडणे ग्रामस्थ व शेतकरी संकटात आले आहेत। म्हणून ही पाटचारी तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अन्यथा पुढील काही महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। या सर्व परिस्थितीला धुळे पाटबंधारे विभाग पूर्णपणे जबाबदार आहे। तेव्हा या पाटचारीचे काम तात्काळ करण्यात यावे, अशा आशयाचे एक निवेदन जिल्हा प्रशासनाला नुकतेच देण्यात आले। जर पाटचारीचे काम करण्यात आले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कापडणे ग्रामस्थांनी यावेळी दिला। या पाटचारीची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, या संदर्भात संबंधित विभागाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ती पूर्ण झालेली नाही। म्हणून सर्वश्री शरद पाटील, नवल पाटील, भगवान पाटील, भूषण ब्रह्मे, योगेश पाटील, संजय जैन, गणेश सैंदाने, मनोहर माळी आदी ग्रामस्थांनी यावेळी जोरदार निदर्शने केलीत। कापडणेकर आणि कापडणे परिसर मधून आलेले शेतकरी आम्ही काल संबंधित पाट वर गेलो। पूर्ण पाटचारी संबंधित रेल्वे प्रशासनाने खोदलेली असून जोपर्यंत ती पाटचारी दुरुस्त होत नाही तोपर्यंत पाटचारीमध्ये पाणी टाकत नाही, तोपर्यंत सोनत प्रकल्प पूर्ण भरत नाही। सोनत प्रकल्प चारीवरनं कापडणे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि कापडणे परिस्थितीमध्ये आज दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापडणे पाटचारी चालू झाली तरच कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। संबंधित रेल्वे प्रशासनाने बेजबाबदारपणाने पाटचारी फोडून नासधूस करून टाकलेले, त्याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग आहे। तुमची मागणी काय आहे? त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यात यावी। संबंधित कुणाल पाटील माजी आमदार त्यांना आम्ही परवा फोन केलेला होता, त्यांनी फोनची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला। बाबासाहेबांनी परत पाटबंधारे विभागाला पण फोन केला, ते म्हणे करू, पण आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर पाणी पाटचारीमध्ये सोडण्यात यावं, तेव्हा कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल। ही आमची मागणी आहे पूर्ण।